छत्रपती शिवाजीराजे भोसले हे भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील सर्वोत्कृष्ट योद्धा आणि राष्ट्रनिर्माता. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम, प्रगतिशील प्रशासन स्थापन केले. सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या जोरावर त्यांनी एक सामर्थ्यशाली, प्रागतिक राज्य उभे केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले एक समावेशक सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि एकत्रही वंदिले जातात. त्याने युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध काढले. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बल्लाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व खूप धाडसी, शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवान, कुशल संघटन, कडक नियोजनबद्ध, मुत्सद्दीपण, द्रष्टेपण असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेले दिसतात. शिवाजी महाराज हे कोणी अगोदर तयार केलेल्या किंवा गादीवर वारसा हक्काने बसलेले नव्हते. आयत्या पिठ्यावर रेघोटे उठवणे सोपे असते, त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते. शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केले, ते करणे सोपे नव्हते व नसते. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जिजाबाईंच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी नगारखान्यात सनईचोगडा वाजत होता. त्यांच्या जन्माच्या वेळी 1630 मध्ये भारत मुस्लिम राजवटीत होता. उत्तरेला मुघल आणि दक्षिणेत विजापूर आणि गोलकोंडाचे मुस्लिम सुलतान या तिघांनीही विजयाच्या अधिकाराने राज्य केले. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते. जिजाईमाता जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण घेतले. तसेच परकीय शक्तीवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांच्या पालकांसारखेच होते. महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली, पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. जिजाबाई शिवरायांना साधू संतांच्या गोष्टी सांगत, तसेच कधी नामदेवांच्या, कधी ज्ञानेश्वरांच्या तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. त्यातूनच शिवरायांना साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद असायचे. लपंडाव, चेंडू, भवरा हे यांचे नेहमीचेच खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. पहिली गुरु आई आणि दुसरे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या सान्निध्यात आणि संस्कारामध्ये महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रीतीने गेले. दादोजींनी त्यांना युद्धकौशल्यात आणि नीतिशास्त्रात पारंगत केले. स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच वेळात शिवरायांनी लिहिण्या वाचण्यात कलेत पारंगत झाले.
रामायण, महाभारत, भागवत यातील गोष्टी ते स्वतःहून वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली. त्यांनी शिवरायास घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे शिवनेरी या किल्ल्यावरती झाले. त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले. शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्यात पाठविले. जहांगीर व्यवस्था दादोजी कोंडदेव आणि शहाजीराजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदार देखरेख करत असे. शिवाजी महाराजांना लहानपणीच समजले होते. म्हणूनच 16व्या वर्षीच महाराजांची स्वराज्य स्थापन करण्याची मनीषा व्यक्त झाली. कारण की विजापूर सुलतानाच्या राज्यात वसलेले होते. त्यांना मुस्लिम दडपशाही आणि हिंदूचा धार्मिक छळ इतका असह्य वाटला की ते 16 वर्षाचे असतानाच त्यांनी स्वतःला खात्री करून दिले स्वराज्याला टिकवून ठेवायची. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली. महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवायचे होते. त्यांच्यात जिजामातासारखाच खणखरपणा आणि देशासाठी असलेले प्रेम आणि कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे ध्येय अशा गुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे. स्वराज्याला टिकवून ठेवायचे असेल तर किल्ले हवेत असे महाराजांना वाटत होते. महाराजांसोबत काही शूर आणि खरे मित्र होते ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती. त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता. रायरेश्वर किल्ल्यावर शिवशंभूच्या मंदिरात 26 एप्रिल 1645 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्याचे तोरण बांधताच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी धाडसी तरुणांचा समूहसुद्धा बनवला होता. त्याला त्यांनी मावळा असे नाव दिले होते. याच मावळ्याच्या साथीने त्यांच्यामध्ये धर्मप्रेम निर्माण करून त्यांना लढाईचे प्रशिक्षण दिले आणि स्वराज्याची संकल्पना त्यांना सांगितली. हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी त्यांच्या रक्ताचे पाणी केले. त्यांनी विजापूर आणि दिल्ली या राज्यसत्तांना आपल्यासमोर झुकायला लावले. अखेर तो दिवस उजेडला ज्याचे सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. म्हणजेच तो दिवस 6 जून 1674 ला गागाभट यांनी हिंदू परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला.